काल ना आमच्याकडे एक इसम आले. ते म्हणाले, की त्यांनी खूप सारं वास्तुशास्त्रामध्ये खर्च केला. घर अगदी परफेक्ट वास्तुशास्त्रानुसार आहे. पत्रिका बघितली, खूप सारी पूजा केल्यात. कुणी म्हटलं इथे जा, त्यांनी ते तिथे गेले आणि जे करतो आपण, ते सगळं त्यांनी केलं. विश्वासापायी किंवा जे कुणी सांगेल याच्या अनुषंगाने. त्यांचा एक प्रश्न होता, की रिझल्ट का नाही आला मला अजून? मग त्यांची पूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर त्यांचे व्यवहार विचारले. जेव्हा मी त्यांचे व्यवहार विचारले, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की कितीही घर चांगलं करा, कितीही ग्रह सांभाळा, पण जर आपले कर्म व्यवस्थित नसेल ना, तर त्या सांभाळलेल्या ग्रहांना सुद्धा चालत नाही. घर कितीही वास्तुशास्त्रानुसार केलं आणि घरामध्ये शिवीगाळ असेल, एकमेकांचा अपमान असेल, एकमेकांचं न ऐकणं, घरामध्ये कलह करणं, क्लेश करणं, एकमेकांबद्दल निंदानालस्ती करणं, शेजाऱ्यांबद्दल निंदानालस्ती करणं, घरात टीव्हीचा आवाज खूप मोठा वाढवून ठेवणं, कोपऱ्यामध्ये न्यूज ऐकायला येणं, ही नकारात्मकता तर तुम्ही रोज त्याला सर्क्युलेट करत आहात ना, वाढवत आहात ना. मग तुम्हाला रिझल्ट कसा येणार आहे? वास्तुशास्त्र म्हणजे एक्झॅक्टली काय? पूर्ण घरामध्ये हवा खेळती राहो, सकाळचा सूर्यप्रकाश येवो, प्रत्येक वस्तू त्या जागेवर असो, एवढंच वास्तुशास्त्राचा नियम आहे. बाकी काही नाही. त्यामुळे आपला व्यवहार सुद्धा खूप चांगला पाहिजे. हा व्यवहार लोकांशी गोड बोलण्याचा नको. हा व्यवहार हवा आहे स्वतःच्या घरामध्ये सुंदरता, आनंद, प्रेम, शांती नांदवण्याचा. खूप गरज आहे याची. काही लोकं अशी असतात, की मॅम आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही असं केलं, तरी आम्हाला रिझल्ट नाही. तुमच्या मनात खरंच तुम्ही जे काही केलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित मनाने केलेलं आहे? बाळ जन्मल्याबरोबर चालणार आहे का? धावणार आहे का? नाही. त्या बाळाला जन्म घ्यायला 9 महिने लागतात. चालायला 1.5 वर्ष लागतो. पुढची प्रोसेसला पण वेळ लागतो. मग जेव्हा हे सगळं व्हायला वेळ लागतं, तर तुम्ही आज साधना केली आणि उद्या रिझल्ट येतो, अशा अपेक्षा का? बरं, साधना करताना मन निश्चल पाहिजे, निर्व्याज्य पाहिजे. अखंड प्रेमाने, साधनेनी, एकाग्रतेने भरलेलं पाहिजे. मन फोनमध्ये, कुठल्या तरी गाण्यामध्ये, कुणाच्या तरी विचारांमध्ये आणि आपण साधना करतोय. फक्त तोंडाने मंत्र पुटपुटणे किंवा स्तोत्र वाचणे याला साधना नाही म्हणत. ही फक्त मशिनरी वर्क झालं. साधना करताना संपूर्ण तन्मयतेने साधना करावी लागते. काही न मागता त्या ईश्वराला समर्पित व्हावं लागतं. ज्या क्षणी तुम्ही समर्पण शिकता, त्या क्षणी ईश्वर तुमच्यावर सत्ता करतो आणि जेव्हा ईश्वर तुमच्यावर सत्ता करतो, काही गरज नाही काही मागायची. कारण तुम्हाला गरज असेल त्याच्या आधीच तो देऊन देतो. हे साधनेचं महत्व आहे. का करायची असते साधना? साधना करायची असते एकाग्रतेसाठी. साधना करायची असते त्या ईश्वराला धन्यवाद देण्यासाठी. या कठीण परिस्थितीतही मी उभी आहे, कारण तू तिथे आहेस, हे त्याला सांगण्यासाठी. साधना करायची असते आपली आत्मचेतना वाढवण्यासाठी, आत्मजागृती करण्यासाठी, की सगळ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा मी सकारात्मक असायला पाहिजे, त्यासाठी. हे ज्याला समजलं ना, तो असे प्रश्न विचारणार नाही. प्रश्न विचारणं चुकीचं नाहीये, पण कुठली गोष्ट न समजून घेता त्याच्यावर बोट ठेवणं चुकीचं आहे. त्या प्रत्येक साधकांना हा निरूप आहे. खूप साऱ्या गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये, ज्या आपल्या कर्मानुसारच घडतात. सुख असेल तर ईश्वर नाही आठवत, दुःख असेल तर बरोबर ईश्वर आठवतो. त्या ईश्वराने ती गोष्ट केली नाही, तर त्या ईश्वराला 4 शिव्या लाखोली व्हायला आपण मागे पुढे नाही करत. मग सुखात हा ईश्वर कुठे जातो?
का नाही आपण त्या सुखामध्ये त्या ईश्वराला आव्हान करत? त्या सुखामध्ये पार्ट्या होतात. त्या सुखामध्ये मस्तपैकी आपलं भोग होतो आणि दुःखामध्ये मग आपल्याला देव आठवतो. मग ही पूजा कर, ते कर्मकांड कर, या दर्शनाला जा, तिथं कॅन्डल पेटव, हा पाठ कर, ते कर, हे सगळं होतं. जर सुखामध्ये ईश्वराला तुम्ही आठवाल ना, तेव्हा तुम्हाला दुःखामध्ये त्याला आठवण्याची गरज नाही पडणार, कारण दुःख येतच नाही. दुःख म्हणजे काय? मी केलेल्या कर्माचे भोग. त्या भोगाला मी सहजपणे स्वीकार करत नाही, कारण मला ते चालत नाही की मी दुःख का भोगायचं? मी तर सगळंच चांगलं केलेलं आहे. मी जन्मले तेव्हापासून काहीच वाईट नाही केलं. कितीतरी मुंग्या मारलेल्या असतात हो आपण. कितीतरी लोकांना दुखवलेलं असतं आपण. कितीतरी जेलसी आपल्या मनात असते. आता काय म्हणायचं यावर? कुणाचा पैसा थांबवलेला असतो. विनाकारण लोकांवर उधळपट्टी केलेली असते. जेव्हा तुम्ही पैशाची उधळपट्टी करता, तेव्हा नाही का तुम्हाला लक्ष्मीची आठवण येते, की त्या लक्ष्मीला छान संचय करावा, तिला तिची रूपरेखा आखावी, व्यवस्थितपणे तिला ठेवावे, जेणेकरून त्या व्याजाचा पैसा येईल, आपलं पुढचं जीवन चालेल. आहे पैसा तर उडवायचा, नाही आहे तर मग देवाला शिव्या लाखोली व्हायची. हेच आतापर्यंत मनुष्य करत आला, म्हणून तो तिथेच आहे, दुःखात. सुखदुःख आहे काहीच नाही, कम्फर्टेबल झोन आहे. अनकम्फर्टेबल झालो की दुःख आलं, आणि कम्फर्टेबल झोन असेल तर मग सगळं मी केलं, अहंकारही वाढतोच ना. ईश्वराने कुठलीच तुमची नियती लिहिलेली नसते. नियती आपले कर्म लिहितात. आपण माहिती ईश्वराचरणी का जातो? की हे ईश्वर, मला शांत कर, एकाग्र कर, स्थिर कर, आत्मकेंद्रित कर, जेणेकरून मला कळेल मी काय काय चुका केल्या, मी काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे. एवढ्यासाठी आपण ईश्वराचरणी जातो. जेव्हा आपल्याला कुणी सांगतं की तुम्ही गुरुचा एवढा जप करा, शनीची ही शांती करा, राहूची ही शांती करा, तेव्हा ते का सांगतात माहितीये? ते तिथे एकाग्र व्हायला सांगतात. एकाग्रता, जेव्हा आपण एकाग्र होतो, मन, चित्त, शरीर, याच्याने एकाग्रता झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कुठलं पॉझिटिव्ह थॉट्स बोलता, तेव्हा तो मॅनिफेस्ट होतो. आणि जर का तो मॅनिफेस्ट झाला त्या एकाग्रतेमध्ये, तुम्हाला ते मिळतं. तुम्हाला वाटतं ईश्वर देतो. ईश्वर ना तुम्हाला सुख देतो ना दुःख. तो बस तिथे आहे, हे सांगायला की तू कुठलेही भाव न ठेवता परिस्थितीकडे बघ. निश्चल राहा, निखळपणे जग. पण आपण त्याच्याच विरोधात जगतो. दोष मात्र ईश्वराला. उठ सूट बस, दोष मात्र ईश्वराला. देवाने काय केलं? देव करतो काय? जो गेला तो ईश्वराकडे दोष देतो, जो आहे तो ईश्वराकडे दोष देतो. आपल्याला बेसिकली नेहमी दोष देण्यासाठी लोक लागतात. जेव्हा लोक नाही मिळत तेव्हा ईश्वर बसलेलाच आहे. ही मानसिकता बदलणे खूप गरजेची आहे. 2026 हा वर्ष सूर्याला घेऊन येतोय. सूर्याची संपूर्ण ऊर्जा 2026 मध्ये आहे. सूर्य दोष नाही देत कधीच. जर तुम्ही दुसऱ्यांना दोष देत असाल तर तुम्ही सूर्याला खराब करत असता. तुमचं पूर्ण एनर्जी, तुमची पूर्ण ऊर्जा एकवटीकरण करा आणि स्वतःला एकाग्र करा. आणि मग बघा चमत्कार होईल. तुम्ही जे जे विचार कराल ते सगळं यावर्षी होणार आहे. 2026 मध्ये तुम्ही जे जे बोलाल ते होईल. कारण सूर्याचं ते गुण आहे. सूर्य प्रकाश देतो, सूर्य सत्य सांगतो, सूर्य तेच बोलतो जे होणार आहे. आणि हीच तुम्हाला खरी ऊर्जा देणार आहे.
सकाळी लवकर उठा म्हणजे सूर्य तेजस्वी होईल. सूर्याची शक्ती तुम्हाला मिळेल. सूर्याला सकाळी पाणी द्या. त्याला अर्घ्य देणं म्हणतात. त्याने तुमची एकाग्रता वाढेल. सूर्योदयाच्या आधी जर तुम्ही उठाल, 11 प्राणायाम कराल, 11 सूर्य नमस्कार कराल, तर तुमच्यामधला आत्मविश्वास वाढेल. तुमची ऊर्जा वाढेल. आणि जेव्हा तुमची ऊर्जा वाढेल ना, ज्याला आत्मशक्ती म्हणतात, तुम्हाला कधीच कोणाला दोष देण्याची गरज नाही. आत्मशक्ती वाढल्याबरोबर आपलं तेज वाढते, आपला ओरा वाढतो आणि मग आपण जे जे विचार करतो सकारात्मक, ते सगळं होतं. तुम्ही जे नकारात्मक विचार कराल ते पण होईल. पण सकारात्मक ऊर्जा केव्हा मिळेल? जेव्हा तुम्ही कुठलं काम शिस्तीत करता. तप म्हणजे काय? तप म्हणजे हेच आहे. एका वेळेस उठणे, एका वेळेस बसणे, एका वेळेस खाणे, हे तप आहे. या तपाला जेव्हा करता तेव्हा एक अद्भुत शक्ती तुमच्या आतमध्ये येते. कुठलंही काम करा, पण ते सातत्याने करा. सातत्य देणारा कोण? सूर्य. 2026 नक्कीच तुमच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी घेऊन येईल. पण हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमच्या सूर्याला सकारात्मकतेने घ्याल.